बातमी आहे राजकीय वर्तुळातून। पालकमंत्री म्हणून बीडचा पहिलाच दौरा करणाऱ्या अजित पवारांनी आता सर्वांना सज्जड दमच दिलेला आहे। विकास कामे करताना खंडणी मागू नका, नाहीतर मकोका लावायला मागे पुढे पाहणार नसल्याचा इशारा अजित पवारांनी दिलाय। बंदूक दाखवली तर परवाना रद्द करण्याचा इशारा सुद्धा दादांनी दिला असून चारित्र्य स्वच्छ ठेवा असा सल्लाही त्यांनी दिलाय। चांगलं वागा, मी तुमच्या मागे पूर्ण ताकद उभी करीन, तुम्हाला कोणाला वाऱ्यावर सोडणार नाही। पण चुकीचं वागला तर तुम्हाला कार्यवाही केली जाईल। तुमच्यावर जे काही नियम आहेत त्या पद्धतीने कलम लावली जातील। सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल, कारण 3-4 केसेस एखाद्याच्यावर लागल्या, 4 एक गंभीर स्वरूपात तर ते होतं। बाहेरचे गुंतवणूक करायला विंडमिलवाले येत आहेत, त्यांना जर कोणी खंडणी मागितली इथं नाही तिथं नाही, हे कुठं सरकारच्या रस्ते अडवलेले पण चालणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी चालणार नाही। तर विकास कामे करताना खंडणी मागू नका, नाहीतर मकोका लावेल असं सज्जड दमच त्यांनी भरलाय। वेडवाकडा काम केलं तर सहन करणार नाही। बंदुका दाखवणारे, त्याचे रील्स बनवणारे यांच्यावर कारवाई होईल आणि परवानाही रद्द होईल। दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना दूर ठेवा, चारित्र्य स्वच्छ ठेवा। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कदापि संरक्षण दिलं जाणार नाही।